आज भाजी मी वेगळं वेगळं बनवून दाखवणार आहे. आज चण्याची भाजी रात्री भिजवलेला आहे. आता भाजी बनवणार आहे. कांदा वगैरे जिरे मोहरे टाकते. थालीपीठ सुरू आहे, इकडे भाजी सुरू आहे केली. चला तर कांदा घातलेला आहे बघा. कांदा टमाटे कापून घेतलेला आहे. चांगलं हे परतून घ्यायचे कांदा. ह्याच्यातलं पाणी काढायची. थांब जरा. लाल कांदा परतून घेतलेला आहे. मी आता टमाटे घालते बघा. टमाटे बी कांदा लाल चांगलं परतून घ्यायचा. आता हे बी जर मऊ झाले तर मी काळा मसाला टाकते बघा. हे गिरणीतलं वाटून आणलेलं आहे. घरी सगळं तयार केलेलं आहे. ते येते हे आपल्याला हेच आवडते भाजी, म्हणून हे खेडेगाव मध्ये हेच असते. कशी बी करा भाजी मस्त लागते. आमटी डाळ सुक्का भाजी कोणता बी भाजी तर मस्त लागते. मी मस्त झाले तयार केलेलं आहे. रंग सगळं भाजीला रंग आलेला आहे. मी हरभरा डाळ टाकते. पाणी घालून ना वर झाकून ठेवायची. मस्त लागते भाजी. चपाती सोबत भाकरी सोबत मस्त लागते. मीठ टाकले. भाजी बघा तर किती मस्त कलर दिसायला लागले. असं बघितल्या तर खाऊ का असं वाटा लागले मला. शिळी भाकरी सोबत मस्त लागते बघा. बघा तर आता मी जेवताना तुम्हाला दाखते. शिळी भाकरी भाजी कडक चांगलं लागते. खायला मस्त लागते. हे भाजी सगळ्या खेडेगाव मध्ये काम करणाऱ्या लोकांना हे भाजी आवडते. कसं शेतात काम करणाऱ्याला हे भाजी लई आवडते. कडक भाकरी आंबे लोणचा काजू पळते. चला भाजी तयार झाली. आता झाकून ठेवते 10-15 मिनिटं. आता जेवताना तुम्हाला दाखवते. थालीपीठ बनवले. थालीपीठा भाजी भाकरी सोबत खाणार आहे बघा. मस्त थालीपीठ बनवले बघा. मस्त झाले थालीपीठ. आता जेवणार आहे. जेवताना तुम्हाला पुरा दाखवते.